इतरही घडामोडी बघतोय। निवडणूक आयोगाच्या विरोधात आज मुंबईत निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चासाठी 2 व्हॅनिटी व्हॅन्सही तयार झाल्या। या मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या वापरासाठी सज्ज या व्हॅन्स ठेवण्यात आल्यात। सकाळपासूनच शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मुंबईत पोहोचतायत। मोर्चाची तयारी जोरदार सुरू आहे। स्टेज, ध्वनी व्यवस्था, बॅनर्स आणि व्हीआयपी सुविधांचाही समावेश करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय पडवे यांच्याकडून। मुंबईत आज महाविकास आघाडीसह मनसेचा सत्याचा मोर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मी सध्या मुंबई महापालिकेच्या जवळ आहे, जिथे मोर्चाची समाप्ती होणार आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की जी तयारी आहे ती आता पूर्ण झाली आहे। काही नेत्यांसाठी, जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन ज्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आल्या उभारल्या गेल्या आहेत। आपण जर पाहिलं त्या व्हॅनिटी व्हॅनची साफसफाई जी आहे ती या दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते। मोर्चाची समाप्ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला अनेक नेते जे या महाविकास आघाडी तसंच मनसेमध्ये आहेत, ज्या लोकांना काहीशी विश्रांती घ्यायची असेल तर याच व्हॅनिटीचा वापर जो आहे तो या नेत्यांकडनं करण्यात येणार आहे। अंतर अगदी छोटं जरी असलं तरी या मोर्चावर पावसाचं देखील सावट आहे। त्यामुळे जे महाविकास आघाडी तसंच मनसे आणि इतर पक्षांमधले जे ज्येष्ठ नेते आहेत ते या व्हॅनिटीचा वापर करून काहीशी विश्रांती जी आहे ती देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर महापालिकेचा हा संपूर्ण परिसर जो आहे तर त्या ठिकाणी आता तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि व्हॅनिटी व्हॅन देखील या ठिकाणी उभारल्या गेल्या आहेत। त्यामुळे या नक्की मोर्चामध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।